जय श्रीकृष्ण माऊली. बघा, आपण बोलतो का कलियुगात साधू कसा ओळखावा, पण खरं सांगू कसा ओळखायचा. आता हे चणे रात्रभर भिजवलेले आहेत, रात्रभर पाण्यात टाकले तरी पण ह्या चण्याला काहीही झालेलं नाही. हे बघा, बघू शकता, याला काहीच झालं नाही. रात्रभर पाण्यात टाका की काही पण करा, काहीच झालेलं नाही. बघा ना, किती एक चकित होण्याची गोष्ट आहे की नाही. खरं खरं सांगा, ह्याला काय झाले. आणि ह्याच्यातलेच निवड आहेत. हे बघा, ठळक आहेत हरभरे, बघू शकता. बघा, हे हरभरे बघा, बघा हे चणे आणि हे चणे बघा, फरक वाटतो की नाही. हे भिजून बसलेत आणि हे चणे बिलकुल भिजले नाही, जसेच्या तसेच आहेत. ह्याच्यात निवळ आहेत बघा, किती आहेत. हे बघा, हा बिलकुल भिजलेला नाही आहे. हा चणा भिजलेला नाही आहे. हा ह्याच्यातले तुरळीक भिजलेच नाही. तसे साधू असतात. संसाराचा वारा न लागो दे अंगा, ह्याला म्हणतात साधू. संसारात राहतात की नाही, पण त्या संसारात त्यांना तिळभरही इंटरेस्ट नसतो. म्हणजे संसाराचं वारं लागू देत नाहीत. काम, क्रोध, मद, मत्सर हे शरीरात ठेवतच नाहीत, आपल्या मनात ठेवत नाहीत. म्हणून हे असे निव्वळ साधू असतात, संत असतात. आणि हे संसारात मुरणारे बघा, मग हे संसारातलेत भिजले ना. आता ह्याला काय करायचं, जात्यामध्ये टाकायचं, भरडायचं. भरडल्यावर काय होणार, डाळ होणार, ती शिजून खाणार. मग हे असे संसारात गुरफटलेले भरडल्या जातात. आणि काही काही याच्यातली निवळ हे मात्र तसेच राहतात. कारण हे साधू आहेत, हे संत आहेत. म्हणून ह्याला भरडलं तरी हे भरडल्या जात नाहीत. यालाच म्हणतात संत. संताची महती खूप मोठी आहे, फक्त जाणून घ्या. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.